नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर सर्व लाडक्या बहिणींचं प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, 3-3 हजार रुपये लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. तर तुम्हाला पण आले का? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे, काय मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थी महिलांनाच मिळावा म्हणून सर्व लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे, बंधनकारक झालेलं आहे. तसेच तुम्हाला पुढे बघा, ई-के-वाय-सीसाठी तुम्हाला असं ऑप्शन देण्यात येणार आहेत. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला इथं कॅप्चा कोड वगैरे टाकायचा आहे, तरच तुमचं पुढे ई-के-वाय-सी होणार आहे. तसेच पुढे बघा, लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदत 31 डिसेंबर 2025 वाढवून देण्यात आलेली आहे. तसेच पुढे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथं असं ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, तर तिथं पुढे बघू शकता, 1,60,00,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या महिलांनी ई-के-वाय-सी केल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि इथं तुम्ही पुढे बघू शकता की कशाप्रकारे लाडक्या बहिणींना मॅडम ज्या आहेत, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय महत्त्वाची माहिती पुढे दिलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, अद्याप 30 ते 40 लाख महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता 31 डिसेंबर 2025 ई-के-वाय-सी न केल्यास 40 लाखाहून अधिक महिला योजनेतून अपात्र होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्याने दिलेली आहे. बघा, मोठी अपडेट, मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचे आहे. तर पुढे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो. तर यात तुम्ही बघू शकता की ज्या सध्या स्थितीमध्ये 2,47,00,000 महिलांची लाडकी बहीण योजनेची लाभ मिळत आहेत. बघा, आता सध्या तुम्हाला 2,47,00,000 महिलांना लाभ मिळत आहे. आणि पुढे बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 सुरू करण्यात आलेली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. तर बघा, आजची ही लेटेस्ट अपडेट होती. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा. ज्या ज्या लाडक्या बहिणींना काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. बहुतेक लाडक्या ताईंना जिल्ह्यांमध्ये 3-3 हजार रुपये जमा झालेले आहेत. तर तुमचा कोणता जिल्हा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडक्या ताईंनो. बघा, 3-3 हजार रुपये लाडक्या बहिणींना शासन देणार आहे. तसेच तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने चांगल्या प्रकारे ही योजना राबवलेली आहे. आता 2024 ते आता तुमचं 2025, 2026 2 वर्ष आता कंप्लीट होण्यामध्ये येतील लाडकी बहीण योजनेला. आणि या योजनेमुळे चांगल्या प्रकारे लाडक्या बहिणींना जे हप्ते आहेत, 17 प्लस हप्ते जमा झालेले आहेत. 17+18 हप्ते जमा झालेले आहेत. आता ज्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना असं वाटत आहे की आता 31 डिसेंबर नंतरसुद्धा ई-के-वाय-सी झाली पाहिजे. आता अजून सध्या तर त्याच्यावर विचार झालेला आहे, परंतु जशी मी माहिती येईल तशी मी तुम्हाला कळवणार आहे की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सीची मुदत वाढणार आहे का, पुढे काय होणार आहे. संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रोज लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला रोज माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. त्यामुळे
कोणत्याही प्रकारे काळजी करू नका, चिंता करू नका. सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वेळेवर जमा होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती देत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. बघा, शिंदे साहेबांनी सांगितले की 2100 रुपयाचा जो निर्णय आहे तो आम्ही योग्य वेळी तुम्हाला योग्य तो निर्णय म्हणजे योग्य पैसे तुम्हाला 2100 रुपये आम्ही देणारच आहोत. आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो आणि लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपयेसुद्धा हप्ता देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका. 100% तुम्हाला 2100 रुपये हप्तासुद्धा पुढे दिला जाणार आहे. परंतु आता सध्या तर तुम्हाला 1500-1500नेच काम म्हणजे तुम्हाला 1500 रुपये हप्ता मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आता अजूनपर्यंत KYC केलेली नसेल, तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड जर लिंक तुमचं झालेलं नसेल तर अगोदर आधार कार्ड लिंक करा. नंतर OTP झाल्यानंतर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा KYC करून ठेवा. सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.